नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुमचं येणारं हे जे नवीन वर्ष आजपासून सुरू झालं आहे, मराठी नवीन वर्ष, तर त्याच्या पण भरपूर साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ देत. आता बघा, आजच्या दिवशी मी 1 वर्ष झालं आज. तर माझं चॅनल आजच्या दिवशी सुरू केलं होतं मी. गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी नवीन प्रण करायचा असतो, प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या लाईफ मध्ये पूर्ण पुढे गेलं पाहिजे आणि जी सुरुवात असते ना, जी काही करायची ती असं छान मुहूर्तावर झाली पाहिजे. तशीच माझी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात झाली होती. आजच्या दिवशी माझा पहिला व्लॉग मी टाकला होता, मिनी ब्लॉग पासून मी स्टार्टिंग केली होती आणि आतापर्यंत इथं आली आहे. जवळजवळ माझ्या 850च्या पुढे मी व्हिडिओज टाकलेत आता एका वर्षामध्ये, म्हणजे 365 दिवसामध्ये मी त्याच्यात जवळजवळ दुप्पट तिप्पट व्हिडिओ टाकले आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती मेहनत केली आहे. आणि एक एक व्हिडिओ मी उचलला लगेच टाकला, शूट केला लगेच टाकला असं नाहीये. मी त्याला खूप जास्त मेहनत केली आहे. प्रत्येक व्हिडिओला मी मेहनत तेवढीच केली आहे. म्हणजे एडिटिंग पासून मला स्टार्टिंगला एडिटिंग म्हणजे अक्षरशः 4-4, 5-5 तास एका व्हिडिओला एडिटिंगला लागायचे. म्हणजे खूप जास्त मेहनत केली आहे. आणि हो, सक्सेस पण थोडाफार मिळाला आहे. म्हणजे अजून युट्यूब कडून मला 1 रुपया पण भेटला नाहीये, पण मॉनिटाईज झाला आहे आपलं चॅनल. जसं तुम्हाला तर माहितीच आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. मला वाटतं माझं 6 महिन्यातच 6 महिन्यातच चॅनल मॉनिटाईज झालं. आणि अजून म्हणजे आता 1 वर्ष झालं, म्हणजे 6 महिने अजून वरती झाले, तरी पण 6 महिन्यात मला माझं पहिलं पेमेंट पण आलेलं नाहीये. म्हणजे डॉलरच पूर्ण होत नाही, कारण व्ह्यूज खूप कमी आहे. तर तुम्ही सपोर्ट खूप कमी देताय मला. शॉर्ट व्हिडिओला तुम्ही सपोर्ट देताय, पण त्याचा काहीही उपयोग नाही, कारण 1 लाख व्ह्यूजचा फक्त $1 भेटतो. पण आपल्याला क्रायटेरिया काय असतो पहिल्या पेमेंटला, म्हणजे प्रत्येकच पेमेंटला की $100 पाहिजे. पण $100 पूर्ण होतच नाही. तो खूप थोडे राहिले आहेत. बघू आता कधी येतंय काय. आता गावाला जायचं आहे, उद्याच आम्ही निघणार आहोत गावाला. आणि ते रुटीनचे ब्लॉग वगैरे तुम्हाला तर येतच राहतील, पण आज चला म्हणलं 1 वर्ष पूर्ण झाली आहे, त्यामुळे काहीतरी करूया. त्यामुळे आजच्या दिवशी मी तुम्हाला थोड्याशा युट्यूब बद्दल टिप्स देणार आहेत. ज्यांचे युट्यूबचे चॅनल आहे तर त्यांना थोडीफार मदत होईल माझ्याकडून. आणि ही 2-3 दिवसापूर्वी मी माईक घेतला आहे. म्हणजे मी ट्रायपॉड घेतला, माईक घेतला, आयफोन घेतलाय व्हिडिओसाठी, फक्त युट्यूबच्या व्हिडिओसाठी. आणि युट्यूब कडून मला अजून 1 रुपया पण आला नाहीये. त्याच्या आधीच मी इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि आता 2-3 दिवस राहिले फक्त, तरी पण मी माईक घेतला आहे. म्हणलं की चला थोडंसं प्रोफेशनल होऊया. आणि तुम्हाला मी सजेस्ट करत नाही की तुम्ही चांगला मोबाईलच घ्या, तुम्ही ट्रायपॉड घ्या वगैरे. माझे 4 ट्रायपॉड झालेत आतापर्यंतचे. म्हणजे ते छोटे छोटे घेत होते मी, ते तुटतच होते. त्यामुळे मग ते घ्यावं लागत होते. आणि ट्रायपॉड शिवाय म्हणजे एकटी जर घरात गृहिणी असेल तर एकटीने शूट करणं शक्य नाही ट्रायपॉड शिवाय. त्यामुळे ट्रायपॉड हा पाहिजेच आपल्याला. तर युट्यूब बद्दलचे ना थोडेसे मी तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर देते. पहिल्यांदा मी युट्यूबची सुरुवात कुठून झाली माझी ते सांगते. गुढीपाडव्याच्या आधी मी असंच म्हणजे मागच्या वेळेस पण माझे एक चॅनल होते जे की डिलीट झालं. त्याच्यावर पण मी भरपूर ब्लॉग टाकले होते. पण त्याच्यावर मी असं दुसरे व्हिडिओ टाकत होते, म्हणजे लहान मुलांचे पण टाकत होते, अजून दुसरे कसले पण व्हिडिओ टाकत होते. त्यामुळे ते मिक्स कॉन्टेंट झालं होतं. त्यामुळे ते डिलीट झालं चॅनल, कारण दुसऱ्यांचे पण व्हिडिओ मी त्यामध्ये टाकले होते. मला माहित नव्हतं की कॉपीराईट येतं, कॉपीराईट क्लेम आलं तर आपले चॅनल 3 कॉपीराईट क्लेम आलं तर डिलीट होतं आपलं चॅनल. हे सगळं माहित नव्हतं त्यामुळे. त्यामुळे ते चॅनल माझं डिलीट झालं. खूप मोठं चॅनल ते पण झालं होतं, त्यामुळे ते डिलीट झालं. आणि आपण इतकी मेहनत करतो आणि त्याच्यानंतर चॅनल जेव्हा डिलीट होतं किंवा ते मॉनिटाईज होत नाही ना, त्याचं दुःख म्हणजे नेक्स्ट लेवलला असतं. जेव्हा आपलं व्ह्यूज वगैरे येत नाही त्याचं दुःख ठीक आहे, पण जेव्हा डिलीट होतं म्हणजे आपल्या हातातून सगळंच जातं आणि परत रिटर्न येत नाही डिलीट झाल्याच्या नंतर. त्यामुळे ते दुःख खूप नेक्स्ट लेवलचं असतं. त्यामुळे मी थोडा गॅप घेतला होता. मला वाटतं 1 वर्षभर गॅप घेतला होता. मला नाही करायचं हे. पण नंतर गुढीपाडव्याच्या आधी मी स्वामींचे व्हिडिओ टाकत होते ह्या चॅनलवर. थोडेच टाकले होते. मला वाटतं 1 महिनाभर पण नव्हते टाकले. नंतर म्हणलं चला आता गुढीपाडव्यापासून आपण आपले व्हिडिओ टाकूया, कारण मला खूप आवडतं ब्लॉगिंग वगैरे करायला. पहिल्यापासूनच खूप आवडतं. त्यामुळे म्हणलं चला आपण आपले व्हिडिओ टाकूया. मग माझे व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला माझ्याकडे सॅमसंगचा मोबाईल होता 25,000चा. तो पण चांगला होता, पण क्लिअरिटी मला वाटतं होतं की आयफोन मध्ये चांगली आहे. जोपर्यंत आयफोन माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत मी म्हणजे असे माझं माझं ग्रोथच होणार नाही, असं माझ्या मनातूनच मला वाटत होतं. आणि ते नाही का म्हणतात की देव जे आपल्या मनात इच्छा असते त्याला तसाच तू म्हणतं. तसंच माझ्यासोबत पण झालं. म्हणजे जोपर्यंत मी सॅमसंगच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ टाकत होते तोपर्यंत माझा एकही व्हिडिओ व्हायरलला गेला नाही. पण जेव्हा मी आयफोन घेतला, मला वाटते
मार्च एप्रिल मे मध्ये मी आयफोन घेतला, म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट केली मार्च पासून, नाही एप्रिल पासून स्टार्ट केली, कारण मागच्या वर्षी एप्रिल मध्ये गुढीपाडवा होता. एप्रिल आणि मे एकाच महिन्यात मी आयफोन घेतलं. आणि म्हणजे आतापर्यंत सगळी सेव्हिंग मी पणाला लावली. 1 रुपया पण माझ्याकडे राहिला नव्हता आयफोन घेतल्याच्या नंतर. पण मला वाटत होतं की कुठेतरी कुठे माझी ग्रोथ होईल म्हणून. त्यामुळे आयफोन नंतर मला वाटतं एका महिन्यातच माझा एक व्हिडिओ व्हायरलला गेला, जो की तव्याचा होता. खूप व्हायरलला गेला, खूप म्हणजे नेक्स्ट लेव्हल. त्याच्यानंतर 1000 सबस्क्रायबर, 2000, 10,000 सबस्क्रायबर झाले. त्याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल जात होते. पण माझं चॅनल मॉनिटाईज नव्हतं झालं. नंतर दिवाळीला बरोबर आठवडा कमी होता, तेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं, म्हणजे बरोबर 6 महिन्यानंतर. तर मग त्याच्यानंतर मग म्हणलं चला आता पेमेंट येईल, प्रत्येक महिन्याला येईल, पण नाही असं नसतं. म्हणजे ते जेव्हा मॉनिटाईज होतं आपलं चॅनल, त्याच्यानंतर खरी आपली स्ट्रगल असतं ना, ते खरं सुरू होतं. तर माझं पेमेंट अजून नाही आलं, म्हणजे तुम्ही पाहू शकता 6 महिन्यात माझं पहिलं पेमेंट आलं नाही. अजून पुढे पण कसं होणार आहे काय मला माहित नाही. तर मी थोडंसं आता युट्यूबकडे थोडं कमी बघते, कारण आता 1 महिन्यापासून नाहीतर माझे रोजचे 2, 3, 4 व्हिडिओ अपलोड असायचे. पण आता मी फक्त शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ 2 दिवसाआड असं टाकते. पण आता कधी टाकते मी. मग आता 2 आठवडे झाले की रोजचा एक, कारण माझ्याकडे व्हिडिओ जास्तीचे बनवलेले आहेत. त्यामुळे आता गावाला गेल्याच्या नंतर गावाकडचे छान छान व्हिडिओ, यात्रा वगैरे, त्यामुळे हे व्हिडिओ मला तुझे संपवायचे आहेत. त्यामुळे मी आता रोजचे व्हिडिओ टाकत आहे. गावाकडचे पण छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला. तुम्ही लाईक करत नाही. लाईक केल्याच्या नंतर थोडासा जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जातो. त्यामुळे तुम्ही लाईक करत जा यार. तुम्ही लाईक केल्याच्या नंतर मला 1 रुपया पण भेटणार नाही. तुम्ही समजू शकता की मी रोज एवढी मेहनत करते, तरी तुम्ही मला अजून 1 रुपया पण, म्हणजे कशासाठी मी मेहनत करते. बरं आपण सगळे कशासाठी करतो, की आपल्याला थोडंफार जरी आपल्यापुरतं तरी इन्कम आपल्याला जनरेट व्हावं म्हणून आपण ही मेहनत करत असतो. त्यामुळे पैशासाठी सगळेजण करत आहे. इथं कोणीही फुकट काम करायला मोकळं नाही. आजच्या जगामध्ये कोणच फुकट काम करू शकत नाही. त्यामुळे पैशासाठी करतोय आपण. त्यामुळे मला पण वाटतं की कुठे ना कुठे पैसे यावं. माझं पहिलं पेमेंट तरी यायला पाहिजे आता उन्हाळ्यात. तरच मी स्वामींच्या दर्शनाला जाणार आहे. स्वामींना मी म्हणलं होतं की माझं जेव्हा पहिलं पेमेंट येईल तेव्हा तुमच्या दर्शनाला येईल. पण अजून पहिलं पेमेंट आलं नाही. त्यामुळे बघू आता उन्हाळ्यापर्यंत आलं तर ठीक आहे. तर मी स्वामींच्या दर्शनाला जाणार नाहीये. कारण खूप मेहनत करते यार, खूप मेहनत करते आणि त्याच्यानंतर पण सक्सेस भेटला नाही की कुठेतरी वाईट वाटतं की कुठं आपण कमी पडतोय ना. तर बघू आता. पण मला स्वामींच्या दर्शन, कारण स्वामींना नाही भेटलं ना वर्षातून एकदा तरी, पण मन लागत नाही. म्हणजे अक्कलकोटला जायचं म्हणते मी. तर आता तिथून मग कुठे कुठे आलो होतो आपण. हा व्हिडिओ टाकत गेले. नंतर एक व्हिडिओ सॅमसंग सॉरी आयफोनचा व्हिडिओ एक व्हायरलला गेला. त्याच्यानंतर मग माझी ग्रोथ कुठे कुठे सुरू झाली. पण म्हणजे 6 महिन्याच्या नंतर मॉनिटाईज झाल्यानंतर पण पेमेंट काही आलं नाही. आणि आतापर्यंत मी मेहनत करतेच, तरी पण अजून पेमेंट आलं नाहीये. त्यामुळे इथून माझी अशी काहीची सुरुवात होती. मला पहिल्यापासून ब्लॉगिंग करायला आवडत होतं, त्यामुळे आणि एडिटिंग वगैरे त्यात मी नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे मला कसली एडिटिंग जमते, म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ दाखवला की असं एडिटिंग करशील का, हो नक्की करेन. मला एडिटिंग पहिल्यापासून, म्हणजे मला आवड आहे व्हिडिओ फोटोग्राफी, इमेजेस, असे व्हिडिओ एडिटिंग वगैरे, फोटो एडिटिंग, प्रत्येकात भरपूर आवड आहे मला. म्हणजे मला असं शिक्षणापेक्षा ह्यात भरपूर आवड होती पहिल्यापासूनच, म्हणजे जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासूनच. तर आणि म्हणजे असं तुम्ही जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल किंवा तुम्ही ऑलरेडी स्टार्ट केलं असेल, तर तुम्ही असं नका म्हणू की हा हिचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं किंवा हिला पेमेंट येत नाही तर आपल्याला पण नाही येणार, असं नसतंय. जेव्हा तुम्ही तुमचे ऑडियन्स हे चांगल्या पद्धतीने गेन करताना, की चांगले चांगले 1-2 ऑडियन्स शेवटपर्यंत राहतील. माझं कसं झालं ना, तव्याचे व्हिडिओ वगैरे भरपूर व्हायला गेले, त्यामुळे भरपूर व्हिडिओ त्या आणि मला भरपूर सबस्क्रायबर भेटले. पण ते सबस्क्रायबर माझे व्हिडिओ पाहणारे नाही, तर ते सबस्क्रायबर फक्त शॉर्ट व्हिडिओ पाहणार आहे. तर शॉर्ट व्हिडिओ पण कसले, जे असे ट्रिक्सचे वगैरे व्हिडिओ आहेत ना, ते पाहणार आहेत. त्यामुळे मला त्याचा कुठे फायदा नाही होत. माझे एवढे सबस्क्रायबर असून पण त्यांचा फायदा नाहीये, कारण त्यांना फक्त असे जे ट्रिक्सचे व्हिडिओ किंवा असे वेगळे व्हिडिओ आवडतात. पण माझं चॅनल हे व्लॉगिंगचं आहे. त्यामुळे मी थोडंसं ते असं कंटेंट थोडासा मिसमॅच केलं, की मी पण कुठेतरी पाहिलं होतं की या कंटेंट आपण थोडासा वेगळा, म्हणजे थोडेसे वेगळे व्हिडिओ टाकले ना की ते व्हायरल जातात. पण हे बरोबर आहे, खरंच व्हिडिओ व्हायरल जातात. आणि माझं चॅनल आता पण मॉनिटाईज नसतं झालं, पण मी असं ट्रिकचाच एक लॉंग व्हिडिओ शेअर केला होता, तर तो खूप व्हायरलला गेला. म्हणजे मला वाटतं 60 का 80 हजार लोकांनी पाहिला होता. आणि फक्त मला 1000 तास बाकी होते, कारण मी 3000 तास पूर्ण केले होते. फक्त मला 1000 तास बाकी होते, कारण 4000 तासाचा आपला क्रायटेरिया असतो. तर मग त्या व्हिडिओने मला 1000 तास दिले आणि माझं चॅनल फायनली मॉनिटाईज झालं. अजून पहिलं पेमेंट आलं नाही, होप तो लवकर येईल. तुम्ही पण प्रयत्न करा. म्हणजे देवाकडे प्रार्थना केला की चॅनल लवकरात लवकर हिचं पहिलं पेमेंट येऊ द्या. आणि तुमचं पण म्हणजे मागच्या व्हिडिओला भरपूर सारे कमेंट्स होते की माझं चॅनल चेक कर, माझं चॅनल चेक कर. मी आतापर्यंत आहे ना खूप, म्हणजे मला वाटते 1000 पेक्षा जास्त चॅनल चेक केले होते.
म्हणजे मला आता थोडासा अनुभव आलेला आहे की आधीच चॅनल माझं डिलीट झालं, का डिलीट झालं किंवा काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यामुळे तुमचं पण चॅनल जर चेक करायचं असेल तर ह्याच्या खाली नक्की कमेंट करा. मी सगळ्यांचे चॅनल चेक करेल, कारण आणि फ्रीमध्ये बरं का. काही काही युट्यूबर पैसे घेतात याचे, पण मी एकदम फ्रीमध्ये करते. कारण मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाला पुढे नेलं पाहिजे, प्रत्येकाला पुढे नेलं पाहिजे, प्रत्येकाने प्रत्येकाची हेल्प केली पाहिजे. त्यामुळे तुमचं पण चॅनल चेक करायचं असेल तर नक्की सांगा, मी करेल. बाकी YouTube बद्दल तुम्हाला थोडेसे टिप्स देते मी. बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी जर ठेवली तर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होणार आहे. काय काय मागच्या वेळेस आहे ना, भरपूर असे चॅनल आले चेक करायला, की फक्त 3-4 व्हिडिओ टाकले आहेत चॅनलवर आणि म्हणतात आहे की मला सक्सेस मिळत नाही. नाही, 2 महिने तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाका, कंटिन्यू एकाच टायमाला व्हिडिओ टाका. फक्त एक टायमिंग ठेवा. सुरुवातीलाच एक टायमिंग फिक्स करून ठेवा. YT स्टुडिओमध्ये जाऊन तुमचा टायमिंग तिथं असतं की आपली ऑडियन्स कधी ऍक्टिव्ह आहे जास्त प्रमाणात. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ते टायमिंग तुम्ही ते ठेवू शकता. ते एकच टायमिंग ठेवा. जर तुम्ही एकाच टायमिंगला व्हिडिओ अपलोड केले तर ते व्हिडिओ तुमचं जे चॅनल आहे ना ते युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये येतं. युट्यूबला कळते की हा, हे चॅनल एकाच टायमाला व्हिडिओ अपलोड करते आणि रोज करते. त्यामुळे तुमचं चॅनल मग ग्रो व्हायला सुरुवात होते. 2 महिन्यानंतर म्हणजे मला 30-40-60 व्हिडिओ तरी अपलोड करावं लागतील. 60 व्हिडिओच्या नंतरच तुम्ही तुमचं व्ह्यूज बघा. व्ह्यूज आता बघू नका, कारण तुम्ही डिमोटिवेट होता. तुम्ही म्हणता की यार व्ह्यूज येत नाहीत, काय नाही, त्यामुळे डिमोटिवेट होता तुम्ही. त्यामुळे व्ह्यूज तुम्ही 2 महिन्याच्या नंतरच पहा की व्ह्यूज आता येतात की नाही. त्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होता. त्यामुळे तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. रोज एक व्हिडिओ अपलोड करायचं म्हणजे करायचं. एक वेळ जेवू नका, खाऊ नका, पण व्हिडिओ अपलोड करा, कारण हे खूप महत्वाचं आहे. रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा. अट्रॅक्टिव्ह थंबनेल टाकायचा, टायटल छान टाकायचा, म्हणजे लोक बघायला येतील, हा असं काहीतरी झालं किंवा असं काहीतरी हॅपनिंग, असं वेगळं काहीतरी दाखवा. कारण रोज तेच तेच पाहून लोक बोर झालेले आहेत. त्यामुळे वेगळं काहीतरी दाखवायचा प्रयत्न करा, ज्यातून तुमची ऑडियन्स गेन होईल. पहिले 10 सेकंद स्ट्रॉंग ठेवा. पहिले जे 10 सेकंद असतात शॉर्ट व्हिडिओचे, लॉंग व्हिडिओचे, दोन्हीचे पण असे ठेवा की लोक पूर्ण व्हिडिओ पाहतील. नाहीतर पहिले जर काहीतरी दाखवतो आपण तर व्हिडिओ ते लोक जास्त पाहणारच नाहीत. त्यामुळे पहिले 10 सेकंद जास्त स्ट्रॉंग ठेवा आणि युजफुल कॉन्टेंट काहीतरी दाखवा किंवा इंटरेस्टिंग काहीतरी दाखवा तुमच्या व्हिडिओमध्ये. थोडंसं एक लोकांना त्यातून मदत पण भेटली पाहिजे किंवा लोक त्यातून एन्जॉय पण केले पाहिजे तुमचे जे व्हिडिओ आहेत. त्यामुळे तसे कॉन्टेंट तुम्ही थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये ते दाखवा. युट्यूब शॉर्ट हे खूप जास्त महत्वाचे आहे. त्याने आपले सबस्क्रायबर जास्त लवकर वाढतात. त्यामुळे युट्यूब शॉर्ट तुम्ही नक्की बनवा. रोज एक युट्यूब शॉर्ट तुम्ही टाका. लॉंग पण एक टाकला पाहिजे, पण जर नाही जमलं तर 2 दिवसाला एक टाकू शकतात लॉंग. पण युट्यूब शॉर्ट हा रोज एक गेलाच पाहिजे. आणि ऑडियन्स सोबत कनेक्ट राहा. म्हणजे तुमचे ऑडियन्स जर तुम्हाला कमेंट केली तर त्या कमेंटला आन्सर लगेचच द्या. कारण ते ऑडियन्स मग म्हणतात की हा, हे चांगले युट्यूबर आहे, आपल्याला मेहनत म्हणजे आपल्याला उत्तर देतात लगेच. त्यामुळे ते अजून कमेंट करणार. कमेंट केले की कसं तुमच्या जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाणार. त्यामुळे कमेंट, लाईक्स हे लोकांकडून मागत जा आणि प्रत्येकांशी छान असं संवाद करा. प्रत्येकाला इथे युट्यूबर आहे ना, युट्यूबर छानच बोलणार असतात. आपली जी म्हणजे काही बोलून किंवा जे निगेटिव्ह करणारे बोलणारे लोक पण असतात, चांगले बोलणारे पण लोक असतात. त्यामुळे दोन्ही लोकांना आपल्याला सामोरे जायचं आहे. त्यामुळे इथे सगळ्यांचे आपल्याला नीटच बोलावं लागतं, कारण आपल्याला इथे राहायचं आहे. आपल्याला जे पेमेंट इथून आपल्याला इन्कम जनरेट करायचं आहे. त्यामुळे इथे सगळ्यांशी चांगलंच वागा. तर आता हे होते काही युट्यूब बद्दलचे तुम्हाला टिप्स होत्या की ज्याची तुम्ही पण चॅनल हे जास्त ग्रो करू शकता. तर आता फायनली 1 वर्ष पूर्ण झालं आहे. भारी वाटते, आनंद होतोय की आपण 1 वर्षभर मेहनत केली आहे. पण पैसे भेटले नाही याचं थोडंसं दुःख आहे. पण पैशासोबत नाही, पैशावर पण एवढं काय नाही. कारण मी मेहनत का करते, कारण तुम्ही त्यासारखी लोक आहेत जे चांगले चांगले कमेंट करणारे लोक आहेत किंवा तुम्ही लाईकद्वारे, कमेंट्सद्वारे, व्ह्यूजद्वारे छान छान मला सपोर्ट करता. बघा, 100 लोक जरी माझे व्हिडिओ रोजचे पाहत असेल ना, तरी पण मला 100 लोक खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळेच मी रेग्युलर अपलोड करते. नाहीतर आता पण मला कुठे पण जॉब भेटतोय, किती पण थोडे पण पगार असेल तरी ठीक आहे, पण कुठे पण मी करू शकते. आणि आता अनु पण मोठी झाली आहे, माझं चाललं आहे जॉबचं पण. पण मला युट्यूब पण सुरू ठेवायचं आहे, कारण एवढी मेहनत केली आहे किंवा एवढी छान छान लोक आहेत तर त्यांच्यासोबत मला रोज कनेक्ट व्हायला आवडतो. मला एक जरी दिवस व्हिडिओ, मला वाटतं एका वर्षामध्ये एक पण दिवस गॅप नाही ठेवला. मला वाटतं 1 का 2 दिवस चुकून झाला, म्हणजे मी विसरले व्हिडिओ अपलोड करायचं विसरलंय, तर मी आधीच शेड्यूल करते, म्हणजे शेड्यूल करून ठेवते व्हिडिओ 1 आठवड्याचा वगैरे.
पण त्या दिवशी कसं काय असं झालंच नाही. त्यामुळे 2 दिवस मला वाटतं गॅप पडला होता. नाही एका वर्षात मी एकही दिवस गॅप ठेवला नाहीये व्हिडिओचा. त्यामुळे मला व्हिडिओ जर नाही टाकला तरी मला असं कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं, यार मी व्हिडिओ नाही टाकला, मी हे नाही केलं, ते नाही केलं, असं मला वेगळं होतं. त्यामुळे ना व्हिडिओ रोजचा अपलोड करत जा, कारण म्हणजे कन्सिस्टन्सी पण महत्वाची आहे. आणि मी पण माझ्यावरून तुम्ही पाहू शकता की मी मला 850च्या पुढे व्हिडिओ अपलोड केले तेव्हा कुठे चॅनल माझं ग्रोथ झाला आहे. मला वाटतं 500 व्हिडिओ होते ना तेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. म्हणजे 500 व्हिडिओ म्हणजे, आणि एडिटिंग वगैरे करून असा एकही व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटणार नाही की मी असाच टाकलाय. एडिटिंग सगळे व्हिडिओ केले आहेत, तर तास तास 2-2 तास 4-4 तास एका व्हिडिओला दिला आहे. त्यामुळे वर्क, आपलं हार्ड वर्क हे खूपच जास्त महत्वाचं असतं. आता जरी माझा पहिला व्हिडिओ मी पाहिला ना तर मला असं रडायला येतं. असं वाटतं की म्हणजे तेव्हा कसं व्हिडिओ अपलोड एडिटिंग करत होते ना, स्टार्टिंगला थोडंसं म्हणजे, आता थोडंसं नेक्स्ट लेवल झालं आहे एडिटिंग वगैरे चांगलं. तर स्टार्टिंगला थोडंसं बोलायला वगैरे नव्हतं यायचं, किंवा म्हणजे आपण एवढं ग्रो नसतो ना त्यात. मी सुरुवातीला पण करत होते मागे, पण तेव्हा तेव्हा पण असेच काय पण व्हिडिओ टाकत होते मी. आणि आता पण असं ग्रो नसतो आपण त्या चॅनल मध्ये, किंवा ते आपल्याला जास्त हे नसतं, माहित नसतंय कसं बोलायचं वगैरे. आता जर मी 2-3 दिवसापूर्वी माझा पहिला व्हिडिओ पाहत होते, म्हणजे मला इतकं वाईट वाटलं नाही, यार किती गेला सारखं बोलते मी, आणि ह्यातून मी इथपर्यंत आले. म्हणजे असं मन भरून आलं होतं मला, म्हणजे इतकं वाईट वाटत होतं ना की आपण किती मेहनत करतो तरी पण आम्हाला फळ भेटत नाही, तरी पण आपण मेहनत करतोय. म्हणजे आता कुठेतरी दुःख पण वाटतं आणि सुख पण वाटतं की आपण काहीतरी करतोय नाही या जगामध्ये. अशी पण लोक आहेत की रिकाम टेकडी, ज्यांना काहीच करायला आवडत नाही, पण मी कुठेतरी काहीतरी करते, हे पण याचं पण भारी वाटतं. आणि काही काही लोकांना फक्त आयतं खायचे, बसून बसायची, झोपायची, फक्त एवढंच काही काही लोकांना चालतं. पण मी करते मेहनत. म्हणजे मला असं रिकामं बसायला अजिबात आवडत नाही पहिल्यापासून. मला काही ना काही करायला आवडतं. पहिल्यापासूनच असे माझं, मी लग्न झाल्यापासून कधीच अगदी कमी बसले नाही. मला काहीतरी मी शिकते, नेहमी काही ना काही शिकायचा प्रयत्न करते. आणि मला असं अभ्यास ह्याच्यापेक्षा आहे ना, मला असं आर्ट वगैरे याच्याकडे माझं सुरुवातीपासूनच लक्ष होतं. नाहीतर घरच्यांच्या प्रेशरमुळे अभ्यास वगैरे केला, चांगले टक्के पण पडले, असं नाही की आता पण अभ्यास केला तरी मी खूप ग्रो होऊ शकते. पण मला त्यात इंटरेस्टच नाही. मला असं आर्ट, कलामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पहिल्यापासूनच असं आहे. तर अनुला तू स्कूलला सोडायचं आहे. अजून थोडंफार काही राहिलं असेल. सुरुवातीला आपण ब्लॉग चालू केल्यानंतर आपल्याला काही आठवत नाही काय बोलतोय. कालच्या दिवसापासून मला कळायचं होतं व्हिडिओ करूया आपण. पण टाइमच नव्हता मिळत, आणि त्याच्यानंतर हे पण होत होतं की काय बोलायचं. नंतर मी थोडे पॉईंट पण लिहिले होते, पण त्या टायमाला आठवत नाही पॉईंट आपल्याला की कशावर काय बोलायचंय. तर काही बोलू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे. उद्या आता गुढीपाडव्याचा व्हिडिओ येईल, आणि हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या आधीच शूट केला आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला शेअर करते आहे. प्लीज प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं चॅनल चेक करायचं असेल तर नक्की कमेंट करा. माझं चॅनल चेक कर, काही चुका आहेत की नाही, मी नक्की तुमचं चॅनल चेक करेन 100%. चला मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करा, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.